आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आहेत. त्यांनी नुकतीच आता पेन प्रकल्पग्रस्तांना भेट दिलेली आहे. नेमक्या सर प्रकल्पग्रस्तांच्या काय मागण्या आणि आपण या मागण्यांकडे कसं पाहतो? इथे प्रशासनासोबत जो संवाद होता, प्रशासनाने मीटिंगमध्ये सांगितलं तशा पद्धतीनं प्रशासन वागत नाही. किंबहुना हायकोर्टातलं जे पिटिशन होतं त्या निकालाच्या अनुषंगानं कारवाई न करता कुठेतरी भूमिपुत्रांच्या विरोधात सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय घेतलाय हे दोन्ही चुकीचे आहे. जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणी इथे करावी आणि भूमिपुत्रांना न्याय द्यावा. कुठेतरी सर आपण बघितलं तर राज्यातलं जो शिबिर आहे आपलं काँग्रेसचं ते कोकणामध्ये होताना दिसतंय. शिबिराचे मुख्य उद्देश काय असेल? हे संघटनात्मक शिबिर आहे. जे आमचे नगरपालिका निवडणूक लढले या सगळ्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलवलेलं आहे. एकंदरीत सर आपण बघितलं तर करण्याची मागणी आपण केली आहे. आपण कसं पाहतो? हे नार्कोटिक्स करण्याची जी जुनी मागणी आहे त्याचा संदर्भ जो आहे हा महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारा होता. इथं पण त्यांची नार्कोटिक्स जर झाली तर महाराष्ट्रातले अनेक जे अनियमितता आहे, अनेक मोठे जे घोटाळे आहेत त्या घोटाळ्यांची देखील माहिती महाराष्ट्रासमोर येईल. त्यामध्ये गुन्हा दाखल हा साधा रस्त्यावर चालताना जर ऍक्सिडेंट झाला तर वाहन चालकाचं दुर्लक्ष किंवा वाहन चालकाच्या दुर्लक्षामुळे मृत्यू असे गुन्हे दाखल होत असतात. या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत का गुन्हे दाखल झाले नाही हा अत्यंत रास्तव प्रश्न आहे. आणि यावर रोहित पवार जे करतात आहे त्याची बाजू तर योग्य कायद्यानुसार आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी का चुकी साधलेली हे काही कळत नाही. सरकारचं दुर्लक्ष होतं या सगळ्या प्रकरणामध्ये. त्याला काही वेगळ्या हो म्हणण्याची गरजच नाही, होतच आहे. धन्यवाद सर. कधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, राजभाई शोपाय, ट्युन मराठी, पेण, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.